की आदला सामना आपण पाहिला होता बोरटपाडा आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी पिंपळवाडी स्वतः आयोजक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले होते. रफ अँड टफ मुकाबला जरूर आपल्याला पाहायला भेटला असता शेवटच्या बॉलपर्यंत, परंतु तसं काही घडत नाही. छोटा पॅकेट आणि बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये जरूर मूर्ती लहान आणि कीर्ती महान करत असताना चौकार लगावला ना मॅच फिनिश झाली. अगदी तो सामना देखील सहजरित्याने कंप्लीट केला गेला हाय गावदेवी पिंपळवाडी बी या टीमने. तर या सामन्यामध्ये आपण पाहताय सध्या तरी गेटाची वाडी क्रिकेट संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून एक त्यांच्या माध्यमातून जरूर धाडसी निर्णय असेल मी म्हणेन. एक धाडसी निर्णय घेतला गेलाय फलंदाजीचा. मैदानाच्या आतमध्ये जरूर सलामीचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी पाहायला गेले तर गजानन आणि त्यांच्या सोबतीला करण. तरू इथे आपण मगाशी सामना पाहिला होता. छोटा पॅकेट बडा धमाका चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो वय किती आहे ते महत्व नाही तर खेळ कसा आहे त्याला जास्त महत्व द्या. अगदी त्याच्या माध्यमातून जरूर शॉर्ट पिच चेंडू होता. चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. पहिलाच बॉली घेऊन येतोय गेम चेंजर बोरटपाडा क्रिकेट संघाकडनं. अगदी पाहायला गेलं तर निलेश आलाय ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. टीमचा तारणहार सध्या तरी ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती जरूर पुलर लेनचा चेंडूचा पुरेपूर समाचार उतरता आला नाहीये. जरूर पहिल्याच बॉलवरती स्वतःच अन टीमचा अकाउंट ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते 2 धाबेच्या मदतीने श्री गणेश होत असताना सध्या तरी गेटाची वाडी क्रिकेट संघाला आपण पाहताय. ओहो पुलर लेनचा चेंडू जरूर होता. गॅप सिलेक्शन फटका देखील सजवलाय. आउटस्विंग फास्ट बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. याच प्रकारे कामगिरी करावी लागेल कारण की पाहायला गेलं तर माझ्यावरती पूर्णपणे संघाने का जबाबदारी दिली गेली. मी का सलामीसाठी आलोय त्याचं प्रत्युत्तर देत असताना सध्या तरी चांगल्या प्रकारची कामगिरी करता येतं. गजानन मैदानाच्या आतमध्ये जरूर चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या सध्या तरी 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. याच प्रकारे जर का फटकेबाजी आली तर अधिकच्या धावा देखील कुठण्याचा विक्रम केला तर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण गेटाची वाडी टीमला पाहताय. ओ शॉर्ट पिच चेंडू परंतु पंच आमच्या दिशेने वळतात. अधिकचा बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. फाईट घोषित केली गेली पंचांच्या माध्यमातून. जरूर आदल्या बॉलवरती कुठेतरी एक चौकार आला होता. त्यानंतर या बॉलवरती अधिकचा बाउन्सर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फाईट चेंडू घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून. तर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खर्च केली जाते. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण निलेशला पाहताय. 7 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पुलर लेनचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगल्या प्रकारचा फटका सजवला चेंडू धावतायत परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय पुन्हा एकदा जमिनीला दन 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 करत चौकार. जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण निलेशला पाहताय. सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळत होती परंतु या स्पर्धेमध्ये कुठेतरी थोडासा महागडा ठरला जातोय. अधिकच्या धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत. गजाननचा विचार का केला तर चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्याचा काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. जरूर पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर आलाय. क्षेत्ररक्षक डाऊन ती बॉल खाली आहे परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सर 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. पुरेपूर समाचार घेतला जातोय. कुठेतरी चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय. त्यानंतर खराब बॉलवरती पुरेपूर समाचार उचलला जातोय. ही तर खरे तर पाहायला फलंदाज गजाननची ओळख आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना पूर्णपणे सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तोच आता पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. आदल्या बॉलवरती जरूर चौकार आलाय. पुन्हा एकदा इराजे स्पष्ट केले गेले होते. फिंगर रोल केले होते परंतु तसं काही घडत नाहीये. जरूर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल टाकलून द्यायचं होतं परंतु डॉट बॉलची सांगता केली जाते. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण निलेशला पाहताय. चांगली कामगिरी केली जाते या बॉलवरती. याच प्रकारे जर का पहिल्या बॉल पासून कुठेतरी चांगली कामगिरी केली असती तर अधिकच्या धावा खर्च केल्या नसत्या परंतु हरकत नाहीये. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर आलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध बॉल सरळ चाललाय. पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार. याच्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अफलातून कामगिरी केली गेली मैदानाच्या आत. सध्या तर आपण गजाननला पाहताय. 6 बॉलची खेळी केली गेली आहे. त्यानंतर 18 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्या.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रुपेश दाखल झालाय. गावदेवी पिंपळवाडी आयोजित सरपंच चषक 2026 ही स्पर्धा सध्या तरी आपण पाहताय. मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा पिंपळोली गावामध्ये भरवलेली गेलेली सध्या तरी आपण पाहताय. ग्राउंड जी विचार का केला तर चांगल्या प्रकारचा ग्राउंड देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. आजचा हा तिसऱ्या दिवसातील पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना सध्या तरी आपण पाहताय. जरूर पाहायला गेलं तर सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होते. दुसरी धावचा प्रयत्न जरूर चालू होता परंतु चांगल्या प्रकारे थ्रोपैकी पाहायला मिळाली. बॅकअप चांगला आलं होतं. त्यानंतर सिंगल धाव खर्च केली जाते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये रुपेश आलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल खर्च केली जाते. बॅटची एज लागली क्षेत्रचक बॉल खाली जरूर होते परंतु थोडस फंबल झाले. हरकत नाहीये. बघता बघता बॉलवरती 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जरूर अधिकच्या धावा कुठण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून जरूर केला जाते परंतु पुरेपूर समाचार उचलता आला नाहीये. बॉलवरती देखील चौकार गेला असता. बॅटची टॉप एज आपल्याला पाहायला मिळाली होती. थर्ड स्लिप मध्ये चांगल्या प्रकारचा बॅकअप पाहायला मिळाला परंतु अंतिम टप्प्यावरती बॉल अडवला गेला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्या. पुलर लेनचा चेंडू होता. शॉट पॉइंट वरनं जरूर फटका सजवला होता परंतु तसं काही घडत नाहीये. चांगल्या प्रकारचा क्षेत्राच्या पाहायला बघता बघता एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होती. स्ट्राइक रोटेट झाली. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती बॅट्समन करणला आपण पाहताय. फक्त आणि फक्त एक बॉल खेळला गेलाय आणि एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. त्याच्या माध्यमातून लॉंग लेगला फटका सजवला. क्षेत्रचक दूरवरून पोहोचता येत. लॉंग ऑनचे क्षेत्रचक दूरवरून पोहोचलेत. बघता बघता बॉल वरती 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. 2-2 धावा जरी का जमा केल्या तरी चांगल्या प्रकारचा उंच रणाचा डोंगर पाहायला मिळेल. मात्र काही शंका नाही परंतु त्या प्रकारे कामगिरी करावी लागेल. अगदी पाहायला गेलं तर पीओच्या पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च केले गेले होत्या. टीमचा तारणहार आपल्याला पाहायला मिळाला होता ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो निलेश. त्याच्या माध्यमातून जरूर 19 धावा खर्च गेले होते परंतु या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना रुपेशला आपण पाहताय. ओ स्विचिंगचा फटका जरूर सजवला आहे परंतु क्षेत्रचक डाऊन ती बॉल खाली कुठल्या प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज बाद. 25 वरती पहिला हदरा गेटाची वाडी क्रिकेट संघाला. जरूर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता परंतु थोडेसे प्रयत्न कुठेतरी कमी पडले. अगदी स्विचिंगचा फटका जरूर सजवला होता परंतु तसं काही घडलं नाही. डाऊन दी बॉल खाली आपल्याला पाहायला मिळाले. थर्ड स्लिप मध्ये चांगल्या प्रकारचा बॅकअप आला आणि बघता बघता अंतिम टप्प्यावरती बॉल झेल कॅरी केला गेला आणि एक विकेट पाहायला मिळते आपल्याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला कैलास. चांगली कामगिरी करत असताना ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण रुपेशला पाहताय. जरूर पहिल्या विभाज्य षटकामध्ये निलेशने अधिकच्या धावा खर्च गेल्या होत्या परंतु या षटकामध्ये मी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करेल माझ्यावरती संघाने जबाबदारी दिली गेली. दुसऱ्या षटकामध्ये तर चांगल्या प्रकारची मी माझ्या माध्यमातून जेवढे होईल तेवढे एफर्ट देण्याचं काम करेन. त्याचं प्रत्युत्तर देत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी सध्या तरी रुपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. जरूर अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक असेल. या बॉल वरती एखादा मोठा फटका आला तर चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळेल. कारण की पाहायला गेलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सध्या तरी लेफ्ट हँड फलंदाज कैलासला आपण पाहताय. तोच नॉन स्ट्राइक एंड वरती या टीमचा हार्ड हिटर सध्या तरी गजानन आपल्याला पाहायला मिळतोय. ओ जरूर फिंगर रोल केली होती. मोठा फटका जरूर सजवायचा होता परंतु तसं काही घडत नाही. यस षटक समाप्तीचा बदलाचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडाच्या मोबाईल मध्ये 25 वरती जाऊन पोहोचला येतं गेटाच्या वाडी क्रिकेट संघ. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एक विकेट देखील गमावली गेली परंतु हरकत नाहीये. चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या पिवनच्या षटकामध्ये अधिकच्या धावा कुठत असताना या षटकामध्ये देखील धावा जरूर जास्त आल्या नाही परंतु हरकत नाहीये. 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
जरूर पुन्हा एकदा ज्याने पिवलचा पहिला षटक हाताळलं होतं आपल्याला पाहायला मिळाला होता निलेश, तोच पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालाय. या षटकामध्ये अधिकच्या धावा त्याच्या माध्यमातून जर का घेतल्या गेल्या नाही, चांगल्या प्रकारचा कमबॅक केला गेला तर एक चांगला खेळ पाहायला मिळेल मी म्हणेन. जरूर झेलची संधी उपलब्ध झाली. षटकाच्या डाऊन बॉल खाली होती परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर मिड विकेटला कॅरी करत असताना बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार. कुठेतरी जरूर झेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु फिल्डर थोडेसे दूरच राहिले आणि बघता बघता त्यांच्या आबाक्याच्या बाहेर बॉल सरळ निघून गेला. मिड विकेटच्या दिशेला चौकार आला. चांगल्या प्रकारची कामगिरी सध्या तरी गजाननच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गजाननचा विचार काय केला तर अगदी आजच्या दिवसामध्ये सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला परंतु या बॉलवरती चांगला कमबॅक राहिलाय. क्रमांक 3 मध्ये गोलंदाज निलेशचा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. टीमचा तारणार जरूर माझ्यावरती पुन्हा एकदा का संघाने जबाबदारी दिली गेली. क्रमांक 3 मध्ये मी आलो परंतु माझ्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं मी या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. त्याचं प्रत्युत्तर देत असताना आदल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. फुल पॉवरफुल फटका जरूर सजवत होता परंतु डॉट बॉलची संख्या केली जाते. जरूर या बॉलवरती जर पाहायला गेलं तर 2 धाबा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला होता परंतु त्यानंतर चांगले कमबॅक पाहायला मिळतंय निलेश या गोलंदाजाचं. पाहावं लागेल पुढचा बॉल कारण की पाहायला गेलं तर पुन्हा एकदा हार्ड हिटर गोलंदाज गजानन आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट झाली होती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु समोर ठेवला गेलाय. डॉट बॉल आलाय. अफलातून कामगिरी करत असताना जरूर पीवनच्या पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च गेल्या होत्या परंतु या षटकामध्ये चांगला कमबॅक राहिलाय. गोलंदाज निलेशच्या माध्यमातून तेज तरार गोलंदाजी करत असताना पूर्णपणे वेगावरती स्वर होत असताना अगदी डॉट बॉलची संख्या केली गेली त्याच्या माध्यमातून. ओ बुलर लेनचा चेंडू होता. जरूर मोठा फटका सजत होता. आडव्या बॅटने पूल करायचं होतं परंतु तसं काही घडत नाहीये. लेग बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव कंप्लीट होती. षटक समाप्तीचा पंचाचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गेटाच्या वाडी क्रिकेट संघाची 32. यस इथे ड्रिंक ब्रेक दिला जातो. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. 3 षटक समाप्त झालेत. आयोजकांच्या नियमानुसार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते की जर का ड्रिंक ब्रेक तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. धावसंख्या सध्या तरी 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 32 वरती एक विकेट. या पुढील होणारा सामना दोन्ही टीमला सूचना दिली जाते की फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस का बॉक्स मध्ये संपर्क साधा नाणेफेकीचा कौल केला जाईल. जय मल्हार लवाळी ए आणि त्याच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळेल मामुजवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर संपर्क साधा.
मामुचीवाडी टीमचे कॅप्टन प्लीज आयोजकांकडे संपर्क साधा, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. तर ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज उमेश आलाय. आदल्या षटकामध्ये विचार गेला गेला तर अगदी चांगली कामगिरी करत असताना निलेशला आपण पाहिलं होतं. सातत्यानं चांगली कामगिरी करत असताना जरूर P1च्या पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले होते. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. त्यानंतर ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज उमेश दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलची सांगता केली जाते. धावसंख्या स्थिरावली, कुठल्या प्रकारची धावसंख्या येत नाहीये, परंतु मोठा पटका जरूर सजवलाय. ताकद ना ताकद, बॉल चाललाय सर वन बाउंस सी मार्कीच्या पलीकडे चौकार. जरूर असल्या बॉल वरती डॉट बॉलची सांगता केली गेली होती ओव्हर क्रमांक 4 मध्ये उमेशच्या माध्यमातून, परंतु या बॉल वरती चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या सध्या तरी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गेटाचवाडी क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय. एक गड्याच्या मोबाईल मध्ये 36 या आकड्यावरती. हो, पुन्हा एकदा मोठा पटका जरूर सजवला. शतक डाऊन दी बॉल काळी झेलची सध्या उपलब्ध झाली. आता मात्र कुठल्या प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज गजान बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सध्याकडे आपण राजूला पाहताय. नक्कीच जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करत होता त्याची विकेट देखील घेतली गेली, परंतु थर्ड स्लिप मध्ये झाल्या चुका. जरूर हाताला चटका दिला गेला, परंतु त्या बॉल वरती किती धावा घेतल्या जातील बघता बघता पुढे जरी विकेटची संधी देखील उपलब्ध झाली होती, परंतु तसं काही घडत नाही. अगदी पाहायला गेले सुखरूपपणे फलंदाज पाहायला मिळतील. यस, इथे 3 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विन द विकेट मानावे लागेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जरूर चौकार होता, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारची फिल्डिंग त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. स्ट्राइक आता रोटेट झाले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती आपण कैलासला पाहताय, लेफ्ट हँड फलंदाज. हो, बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. मोठा पटका जरूर सजवला त्याच्या उपस्थित परत आवाकाच्या बाहेर. बॉल चालणार नाही, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळाला होता. साईडला पटका जरूर मोठा सजवला, बोला पाठवून देखील दिला. कैलासच्या बॅटमध्ये जरूर तडाखेदार षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने फ्लाय होती, धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 45 या आकड्यावरती. यावेळेचा बॉल जरूर पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती, परंतु तसं काही घडत नाही. डॉट बॉलची सांगता केली जाते. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ होते समाप्त. 4 षटक समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 ऑन दी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावा.
4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या लगावत असताना फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण गेटाची वाडी क्रिकेट संघाला पाहताय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला गेला होता. नाणेफेकीचा कौल जिंकून मी मगाशी उल्लेख केला होता की एक धाडसी निर्णय असेल माझ्या मते. तर चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना जरूर अफलातून फलंदाजी केली गेली. ओव्हर क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी शेवटचा षटक, अंतिम षटक शिल्लक. या षटकामध्ये नरेश आलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, जरूर मोठा फटका सजवतो परंतु सोडून दिला गेला आहे. कारण की फलंदाजाला माहित आहे की ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे, त्या कारणाने कुठल्या प्रकारची घाई करणार नाहीये. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खर्च केली जाते सध्या तरी आपण पाहताय. शेवटचा षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज नरेश आलाय. दिशाहीन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. ओहो फुलरले इथं चेंडू जरूर आहे. फटका देखील, फटक्यामध्ये दम, बॉल देखील चाललाय सी मारीच्या पार. षटकार दमकम पाहायला मिळाला. फटक्यामध्ये अगदी पाहायला गेलं तर चांगल्या बॉलला पूर्णपणे समाधान दिला जातोय आणि चांगल्या बॉलवरती अगदी खराब बॉलवरती पुरेपूर समाचार घेतला जातोय. चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना सध्या तरी फलंदाज राजूला आपण पाहताय. हो शॉर्ट पिच चेंडू होता, पंच करायचा होता. पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ ढकलून द्यायचं होतं परंतु तसं काही घडत नाहीये. डॉट बॉलची सांगता केली जाते. आपल्या बॉलवरती एक अवांतर धाव खर्च करत असताना त्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर तिसरा बॉल आलाय डॉट. जरूर या वेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका जरूर सजवत होता. इराणी देखील स्पष्ट केले होते, बॅकफुटला गेले होते, पंच करायचा होता परंतु तसं काही घडत नाही. डॉट बॉल आलाय. शेवटचा षटक शिल्लक असताना जरूर चांगली कामगिरी केली जाते. याच प्रकारे जर का गोलंदाजी केली गेली तर धावफलक स्थिरावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची टॉप 8 लागले, झेलची संधी जरूर उपलब्ध झाली होती. षटक डाऊन ती बॉल खाली होती परंतु थोडेसे फंबल पाहायला मिळाले. थोडी धाव देखील घेण्याचा प्रयत्न राहिला परंतु तसं काही घडत नाहीये. एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होते. हेच इथे पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची धावसंख्या लगावत असताना फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी करतायत गेटाचे वाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. हार्दिकच्या धाबा कुठल्या जात आहेत 53 वरती सध्या तरी पाहायला मिळतात. जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता, मोठा फटका जरूर सजवत होता परंतु तसं काही घडत नाहीये. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न परंतु यस थर्ड अंपायर डिसिजन घेतला गेला. DRS ची मागणी विकेट साठी जरूर थर्ड अंपायरची मागणी घेतली गेली. यस थर्ड अंपायर डिसिजन इज विकेट. विकेट असेल या ठिकाणी. पाहायला गेले तर फलंदाज थोडेसे दूर होते, त्या कारणाने बॉल स्टंपला आधीच स्पर्श झाला न बघता बघता विकेट देखील गमावली जाते. या मॅच मध्ये सध्या तरी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गेटाची वाडी क्रिकेट संघ आपण पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला कमलाकर. जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये आला, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न राहिला परंतु फिल्डर देखील होते परंतु दूर राहिले. एक धाव कंप्लीट, दुसरी धावीचा कॉल. बघता बघता दुसरी देखील सहजरित्याने कंप्लीट होते. फर्स्ट इनिंगचा खेळ झालाय समाप्त. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धाव संख्या 56 आपल्याला पाहायला मिळते. 57 धावेचा आव्हान या मॅच मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळेल. 30 बॉल आणि 57 धावसंख्येची गरज असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे दगदबन बघतायत टार्गेट भरपूर चांगलं सेट केलंय नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल पुढचा सामना मामुचवाडी त्यांच्या विरोधात फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल लव्हाळी संघ चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण पाठवून द्यायचंय मध्यसराचा इनिंग ब्रेक इथे झालेला आपण पाहतोय त्या आडूच्याकडे इथे आपण नाणेफेक करतोय लगेच बोरडपाडा संघ या सामन्यामध्ये आपण पाहताय चेसिंग करत असताना पाहायला मिळतोय जिथे सत्तावन्न धाब्याचा टार्गेट या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना बोरडपाडा संघ या मॅच मध्ये आपण बघतोय डिफेन्स करत असताना अगदी जुनी गेटाची वाडी संघ या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत शेवटचा कॉल असेल लवाळी टीम कॅप्टन पाठवून द्या सामना सुरू व्हायच्या अगोदर आपला कॅप्टन इथे पोहोचला नाहीये तर कदाचित अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल 3 चेंडू 57 धाब्याचं रनचेस या सामन्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये केले जाते बोरडपाडा संघ मैदानामध्ये आपली सलामीची जोडी जी मात्र मैदानामध्ये इन केली आहे भावेशसाठी निलेश हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत समोर आपण नाणेफेक देखील होत असताना बघतोय टॉस केला जातोय चालू सामना देखील तिथे मैदानामध्ये आपण सुरू झालेला पाहताय पहिला षटू बॉलिंग चाकमध्ये गोलंदाज कमलाकर पहिला बॉल ऑनड्राईव्हला षटू ढकलला जातोय शॉर्ट मिडऑन मध्ये मात्र इथे फंबलिंग घडली गेली आहे दुसरा धाब्याचा प्रयत्न लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण देत असताना बॅट्समन खेळपट्टीवरती तिथे भावेशला पाहिलं 2 धाबा ज्या मात्र पहिल्या षटूवरती मिळाल्या जात आहेत खेळपट्टीमध्ये चेसिंग करणाऱ्या बोरडपाडा टीमला सिंगल डबल्स इथून प्राधान्य तर जरूर द्यावं लागेल परंतु मध्ये मध्ये इथे आक्रमण देखील तितकंच बनवावे लागतील जिथे लक्ष तुमच्या समोर मोठं आहे आणि बॅटर मैदानामध्ये स्टाकर एंडला भावेच्या बॅटमधून मात्र घणाघाती स्ट्रोक चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्यावरती चौकार चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळतंय जिथे आपण खेळपट्टीवरती सध्या तरी भावेशला मात्र अगदी या सामन्यामध्ये बोरडपाडा टीम करिता चांगल्या धाबा मात्र इथून मिळायला जात आहेत सिंगल इथे देखील मिळते स्कोरबोर्डला 7 धाब्यांवरती या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना बोरडपाडा संघ सात धाबा दाफलकावरती आपण पाहताय मॅच मध्ये इथे सध्या तरी थोड्याशा धीम्या गतीनं बॅटिंग करत असताना बोरडपाडा संघ जो अगदी इथे धाबा घेतोय 5 षटकांचा सामना आहे 57 धाब्याचा पाटला या सामन्यामध्ये खेळला जातोय स्कोरबोर्डला अगदी आपण 8 धाबा ज्या मात्र इथे पाहताय गोलंदाजी मार्क वरती सध्या गोलंदाज पहिल्या षटकामध्ये कमलाकर इथे गोलंदाजी करतोय सामना चांगल्या बॅटची टॉप एज फर्स्ट अटेम्प्ट मध्ये विकेट कीपर मात्र इथे बीट झाले थर्ड मान मध्ये थोडीशी मिस्टेक राहिली आणि त्यानंतर इथे पुढे एकदा इफेक्टिव्ह एक सिंगल जी मात्र इथे मिळाली जाती आहे या दाफलकावरती 9 धाबा स्कोर बोर्डला आहेत मॅच मध्ये इथे लक्ष भरपूर मोठं आहे बॅटर भावेश आणि निलेश हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती आपण बघताय तिथे
बॅटिंग करत असताना मात्र परस्पर सध्या तरी या सामन्यामध्ये धावा घेण्याचा प्रयत्न जरूर करतायत. नऊ धावा दाफलकावरती आहेत. सामन्यामधून इथून चांगला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू पडल्यानंतर सरळ फलंदाजाला बीट केलंय. अंतिम चेंडू मैदानामध्ये डॉट आपण पाहताय स्कोर बोर्डला. 9 धावेवरती बॅटिंग करत असताना इथे बोरडपाडा संघ. सामन्याचं इक्वेशन देखील तितकंच मोठं आपण पाहताय. 56 धावा फर्स्ट इनिंग मध्ये जुनी गेटाचोडी टीमने बनवल्यात आणि तिथे 57 धावेचा चेसिंग करत असताना बोरडपाडा संघ थोडासा स्ट्रगल करतोय. 24 बॉल 48 धावेची गरज अजून देखील या सामन्यामध्ये पाहायला मिळते. चर्चमत माहोल जो मात्र मैदानामध्ये आपण बघाल नैसर्गिक सौंदर्याने करता नटलेला हा तालुका आपल्याला पाहायला मिळतोय. अंबरनाथ तालुका तदनंतर पिंपळुली गावाच्या माध्यमातून भरलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल 48 धावा मैदानामध्ये इथे प्रेशर याची मात्र बोरडपाडा संघाच्या बॅटिंग लाईनअप वरती मात्र खूप दिसतंय. एखादा तरी षटकाला मैदानामध्ये इथून मोठं ठरवावं लागेल. कमसे कम एखाद्या ओव्हर मध्ये जर पाहिलं गेलं तर 18 ते 20 धाबाच्या मात्र इथून बोरडपाडा बी संघाच्या बाटेच्या बाटमधून याव्या लागतील. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती रोहिदास दाखल झाले. आपच्याकर बॉल चपल झालेत. चेंडू मात्र इथून फेकून दिलाय सरळ फाईनल सी मार्केच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. चौकार 4 धावा येत आहेत. दुसरं सदर मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील एकूण षटकार जर पाहिले तरी ते 60 षटकार जे मात्र अगदी आपण पूर्ण झालेलं पाहतोय. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खूप चांगले विक्रम जे आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण बघताय सध्या तरी ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे बाळासाहेब देखील इथे जॉईंट आहेत. ऑन साइडला फटका चांगल्या समोर फसरांचा प्रयत्न वेगात केला. समोर खेळपट्टीमध्ये मात्र इथे देखील एक धाव. कंट्रोल तर मैदानामध्ये फलंदाजांनी स्वतःवरती भरपूर ठेवलेला परंतु विसरून जमणार नाहीये. दाफलकावरती चेसिंग भला मोठ्या आव्हानाची करायची आहे आणि त्या उद्देशाने इथे मैदानामध्ये आपण बघतो सध्या तरी खेळपट्टीमध्ये दोन्ही फलंदाज शांत आणि संयमी खेळ मात्र दाखवतायत. 14 धावा स्कोर बोर्डला. पुढे आठवला आतकोण्याचा प्रयत्न मिसावी. बाटच्या दुर्गम स्थितीमध्ये कनेक्शन आणि या सामन्यामध्ये आपण पाहतायत गोलंदाज खेळपट्टीवरती रोहिदासला मिळतोय विकेट. घाटात घाट माळशेज घाट आणि गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये रोहिदासने लावली आहे. फलंदाज निलेची वाट. यस विकेट.
बॅटल चांगलं आहे. मिसामिक चोक फटका बसतोय. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचाय झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. बघता बघता इथे देखील 2 धाब्या जमा तर इथे सहज मिळायला जात आहेत. स्कोरबोर्ड वरती आपण बोरडपाडा टीमला बघायला अगदी 57 धाबेचा पाठला केला जातोय. 20 धाबा जमा तर या धाफलकावरती बनलेला आपण पाहताय. 18 चेंडू 37 धाबेचं इक्वेशन अजून देखील या सामन्यामध्ये बाकी पाहायला मिळत आहे. चेसिंग कदाचित इथून कठीण दिसते. या मॅच मध्ये बोरडपाडा बी टीमला एक विकेट गमवला. फलंदाजीमध्ये योगेश आणि भावेश या दोन्ही फलंदाजांवरती आपण पाहता. इथून या सामन्याची भरपूर मोठी हामी जी मात्र आपण बघाल. चला टीम मीटिंग करायचा नाही. गोलंदाजी करत असताना अगदी आपण सध्याच्या घडीला पाहता या मॅच मध्ये अगदी सध्या तरी खेळपट्टीमध्ये जुनी गेटाचीवाडी संघ पाहायला मिळतोय. वीस धाबा दाफलकावरती आहेत. अजून देखील 18 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक राहिलेला आपण पाहताय. सामन्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कमलाकर सध्या इथून दाखल झाले आहेत. स्ट्रायकर रेड वरती भावेश मैदानामध्ये अगदी आपण पाहताय मैदानावरती सध्या गोलंदाज हेरायला हेडळली बघली का काय. लिंबा मिरच्या उतरून टाका याच्या डोक्यावरून. एकसा चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहताय. सध्या तरी कमलाकर मैदानामध्ये सुरुवातीतून अतिरिक्त बॉल ने करतायत. एकसा दाबेने स्कोर बोर्डला इथे आपण पाहिलं मैदानावरती मात्र नो बॉल वेस्ट ऑफ हाईट. 22 धावा दाफलकावरती आपण बघताय. इथे मॅच मध्ये चेसिंग करणाऱ्या बोरडपाडा संघाचा सामना इथे चेसिंग होऊ शकतोय. नशिबाची पाठिंबा जर इथून चांगला मिळाला तर वेगवान चेंडू योगेश मैदानामध्ये साखर एंडला आपण पाहताय. जिथे फ्री चेंडू वरती मात्र अगदी सिंगल जी या दाफलकावरती मिळाली जाते. 23 धाबा दाफलकावरती आहेत. सायंकाळच्या 17 मात्राच्या दिवसभराला मिळाल्या जात आहे. आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये सध्या मैदानामध्ये आपण बघाल हे युद्ध जे मात्र अगदी दोन्ही टीम कडे प्रत्युत्तर जरूर दाखवत आहे. परंतु सध्या गोलंदाज कमलाकर मैदानामध्ये ऑन बॉलिंग ट्रॅक वरती क्लीन बोल्ड. फलंदाज भावेश बाद. तेवीस धाबा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण पाहताय. स्कोर बोर्डला मात्र इथून या सामन्यामध्ये सध्या तरी आपण पाहताय यस एक्झॅक्टली गोलंदाजाचा एल्बो वरती रिॲक्शन जो मात्र इथे घेतलेला पाहायला मिळतोय. रामदास सर हा चेंडू चेक करायचा आहे का. यस आता रिलीज केला जाईल तो. यस चेक केला जाईल. 23 धाबा दाफलकावरती आपण बघतोय. मॅच मध्ये सध्या आपण पाहताय इथे गोलंदाजी करत असताना कमलाकर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. हो वेगवान चेंडू प्रतिगती इथे खूप चांगली पाहायला मिळते. हा चेंडू इथून रेफर होत असताना पाहायला मिळेल टेक्निकल रूम मध्ये. गोलंदाजाचा एल्बो जो मात्र इथे लिगली अँगल मधून आहे की नाही आहे हे मात्र इथून चेक केलं जाईल. आणि यस फील्ड डिलिव्हरी लिगली अँगल पाहायला मिळेल. गोलंदाज खेळपट्टीवरती कमलाकरच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. 23 धाबा स्कोर बोर्डला चेसिंग करणे इथे बोरडपाडा 20 संघाला अगदी कठीणच दिसतंय. 57 धाबा चेस करायच्या आहेत. सातत्य बरोबर खेळपट्टी जर पाहिले तर बॉलिंग साइड साठी भरपूर प्रचलित राहिलेली आपण पाहिली आहे. आणि सध्या या मॅच मध्ये 57 धाबा चेस केला जात आहे. धाबाची संधी लेझी फेकी पाहायला मिळते. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. धाबाची पुन्हा एकदा चान्स
आणि इथे मात्र बाटर खेळपट्टीवरती उमेशला सोडावं लागेल मैदान. विकेट. विकेट मात्र जो इथून गमवला जातोय चेसिंग करत असताना तिसरा बॅटिंग करणाऱ्या बोरडपाडा बी टीम कडनं. चेसिंग भरपूर मोठी आहे. इथे आपण पाहताय रिस्की चित्र जे मात्र ठराविक इथून या सामन्यामध्ये पश्चाताप देत आहेत. चेसिंग करणाऱ्या अगदी बोरडपाडा बी टीमच्या स्कोरबोर्ड वरती आणि फलंदाजांना लक्ष भरपूर मोठं आहे. 57 धावेचा चेस जो मात्र इथे होत असताना पाहायला मिळतोय. आणि बॅटल मध्ये सध्या इथून नजर टाकली तर गोलंदाजी करत असताना जुनी गेटाचवाडी संघ जो मात्र इथे मैदानामध्ये आपण पाहताय चांगला खेळ दाखवतोय. पुढे आठवलं पडलं तर एकसा बाउन्स ऑफिशियल पंचांचा सिग्नल इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती कमलाकर वापरतात. एकसा धावेच्या बढतीनं स्कोर बोर्डला 26 धावा फलंदाजी करणाऱ्या या सामन्यामध्ये आपण बघतायत बोरडपाडा बी संघाच्या. इक्वेशन अजून देखील मोठं आहे. इथे देखील गोलंदाजी मात्र आवी ठरली जातीये. जुनी गेटाचवाडी संघ मैदानामध्ये इथे आपण पाहू शकताय परस्पर डॉमिनेट करतायत फलंदाजीला बोरडपाडा बी संघाच्या. 26 धावा स्कोर बोर्डला मैदानामध्ये इथे इक्वेशन अजून मोठं होत चाललेलं आपण बघतोय. वाटलं होतं चेसिंग होईल परंतु इथे गोलंदाजी चांगली होती. ऑनराउला चेंडू ढकलला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धाबेचा प्रयत्न योगेशच्या बॅटमधून फटका चांगला 2 धाबेचा कॉल तिथे आणि मिळाल्या जातील 2 रन्स. षटक नंबर 3 चा खेळ संपतो आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोर बोर्डला बोरडपाडा संघ अगदी 28 धावेवरती. 12 बॉल्स 29 धावा मॅच मध्ये आपण बघू शकतो. इक्वेशन 14.50 ची धावगती जी मात्र इथून मेंटेन करावी लागेल जिंकण्याकरिता या सामन्यामध्ये सध्या बोरडपाडा बी संघाला. शॉर्ट ऑफ लेन चपलून खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅट्समन हरेश पाला मिळत आहेत. जुनी गेटाचवाडी संघ मैदानामध्ये आपण बघतायत. इथून या सामन्यामध्ये मात्र अगदी खूप चांगला परफॉर्मन्स या बॅटल मध्ये दाखवते आहे. प्रेक्षक देखील ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर सारे आपल्या समावेश जॉईंट आहेत. बॅटल मध्ये आपण बघाल इथून चांगली चुरस इथे सुरू पाहायला मिळते. 29 धावेचं इक्वेशन मिस्टामिक सोप फटका बसलाय. बॅट अँड स्वीप मध्ये करण्याचा प्रयत्न होता फलंदाज हरेशचा परंतु तिथे आपण पाहता शॉट फाईनला पकडला जाईल आणि सामन्यामध्ये बोरडपाडा टीमला 4था धक्का. विकेट. आशा तर भरपूर मोठ्या आहेत या सामन्यामध्ये बोरडपाडा बी संघाच्या परंतु त्या आशा पल्लवित खरं इथे होत नाहीयेत. जो फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आपण पाहिला तो पाटर अगदी निराशजनक कामगिरी जी मैदानामध्ये आपण केलेली पाहिली आहे. 28 धावा स्कोर बोर्डला सामन्यामध्ये इथे
शांतता जरूर पाहायला मिळते डगआउट मध्ये. चेसिंग करणारा बोरडपाडा बी संघाच्या रनचेस भरपूर मोठा पाहायला मिळतोय. जुनी गेटाचोडी संघ मैदानामध्ये आपण बघाल इरादे स्पष्ट करतोय या सामन्यामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी गणेश खेळपट्टीमध्ये इन झालेत सध्या. इक्वेशन भरपूर मोठं पाहायला मिळतंय. चेंडू कमी धावा जास्ती पाहायला भेटेल. समोर ठेवलंय एंडिंग फ्लो मध्ये कनेक्शन तिथे बनलेलं पण पाहता स्वतः गोलंदाज मैदानावरती राजू बॉल वरती पोहोचलाय. मिळाली जाईल या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक सिंगल. पण सिंगल इथून काम जमणार नाहीये खऱ्या अर्थानं. अगदी धावा भरपूर आवश्यक हव्यात या सामन्यामध्ये चेसिंग करणाऱ्या बोरडपाडा बी संघाला. 29 धावा स्कोरबोर्डला, 28 धावेचा अजून देखील इक्वेशन बाकी आहे. कदमों का इस्तेमाल आणि इथे बॅटर खेळपट्टीमध्ये योगेशच्या बॅटमधून फटका चांगला होता. लॉंग ऑफला फिल्डर्स थोडेसे प्रयत्न मात्र अगदी भरपूर झिजिचे दिसलेत. मिळाल्या जातील या चेंडूवरती 2 धावा. सिंगल डबल्स इथे अगदी स्कोरबोर्ड वरती जर पाहिले तर जरूर चेंजेस होतात. परंतु रनचेस मध्ये रन्स भरपूर हव्यात या मॅच मध्ये बोरडपाडा बी संघाला. 31 धावा स्कोरबोर्डला पण पाहाल मॅच मध्ये अजून देखील खूप साऱ्या धावांची आवश्यकता जी पाहायला मिळते. वाईड यॉर्कर चॉप केल्या समोर एक सा कव्हर मध्ये चेंडू इंटर होतोय. फिल्डर्स इथे बॉल वरती आहेत. बघता बघता अगदी सेकंड रनचा कॉल या चेंडूवरती केलाय. मेया जात आहेत या बॉल वरती देखील पुन्हा एकदा. दोन धावा येतील याही बॉल वरती सध्या बॅटिंग करणाऱ्या अगदी बोरडपाडा टीमला. 33 धावा दाफलका भरतात सामन्यामध्ये सध्या आपण बघतोय. इथून अजून देखील 24 धावेची गरज जी मात्र इथे जिंकण्यासाठी. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती वाईट लाईनला लीड केलाय. परंतु बॅटर खेळपट्टीमध्ये योगेशच्या बॅटमधून अगदी सरळ पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. षटकार सिक्सर येतोय. 6 धावा मिळतात स्कोरबोर्डला. 39 धावा. मॅच मात्र इथून हाय व्होल्टेज रूम मध्ये मात्र पदार्पित होत असताना पाहायला मिळतेय. जिथे अंतिम 6 बॉलचा खेळ शेष आणि 18 धावेची गरज. सामना ऑन पाहायला मिळेल. दोन्ही संघ मैदानामध्ये हार मानायला तयार नाहीयेत. परंतु जिंकेल एकच आणि तो कोण जिंकेल हे मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सहा चेंडू 18 धावेची गरज मैदानामध्ये. सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये करण दाखल होतोय. स्ट्रायकर एंडला बॅटर गणेश पाहायला मिळतील. मोठ्या फटक्यांची आक्रमण इथून मैदानामध्ये येणे गरजेचे आहेत बोरडपाडा बी संघाला. पहिला चेंडू वेग भरपूर आहे. तुझी लाईन लेंथ हवी आहे गोलंदाज खेळपट्टीमध्ये करणला. ती लाईन इथून अगदी परस्पर जर पाहिले तर आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळते. 1 धावेने 40 धावा स्कोरबोर्डला. 6 चेंडू 17 ची गरज. 6 बॉल 17 धावेची आवश्यकता मैदानामध्ये. इथे मॅच मध्ये आपण बघतायत एक एक काळ जो मात्र इथून भरपूर चांगला पाहायला मिळतोय. कधी हा सामना जर पाहिले तर जुनी गेटाचोडी संघाकडे येतोय. कधी हा सामना आपण पाहताय बोरडपाडा बी संघाकडे जातोय. म्हणजे इथे दोन्ही टीम्स जे मात्र मैदानामध्ये आमने सामने अगदी हा खेळ जो मात्र इथे खूप चांगल्या पद्धतीने खेळतायत. 41 धावा स्कोर बोर्डला. मॅच इथून रंगलेली पाहायला मिळते.
स्वप्न तर प्रत्येकाला सिद्ध करायचे असतात, परंतु इथे मैदानामध्ये या मॅच मध्ये ज्याच्या उरामध्ये खरं तर लढण्याची ताकद आहे तोच सिद्ध होईल. हा चेंडू अगदी कटर पाला मिळतोय. फलंदाज खेळपट्टीमध्ये योगेशला बीट केलं. 4 बॉल 16 धाबेची गरज. 41 धाबा धावफलकाला 4 विकेट गमावल्यात. सामना मात्र इथून प्रेशर मध्ये दिसतोय. चेसिंग कडनं इथे बोरडपाडा बी संघाला मात्र कठीणच दिसतंय, कारण बॉल्स कमी आहेत, धाबा जास्ती आहेत. आक्रमण यावी लागतील. स्टेप आउट केले आहेत, फटका हवेत. लॉंग ऑन डाऊन द बॉल कॅच ऑफ. जेल सुटलाय आणि परस्पर मैदानामध्ये इथे पुन्हा एकदा 2 धाबा मात्र अगदी चांगल्या पद्धतीने मिळाल्या जातात आणि 2च्या बढतीनं स्कोरबोर्ड 43 वरती. 3 चेंडू 14 ची गरज. तिन्ही बॉल वरती इथून फलंदाजाला मात्र खेळपट्टीवरती एक इंटरेस्टिंग इनिंग खेळावी लागेल. योगेश मैदानामध्ये मानलं की इथे खेळपट्टीमध्ये चांगल्या धाबा देत आहेत, परंतु अंत चांगला होईल का? मिसामिंग का जॉब. पुढे एकदा झैल सुटला समोर. दुहेरी धाबेचा प्रयत्न, धाबाची संधी अपील जरूर होती. अंपायर अगदी आपण बघू शकतायत. एक्झॅक्टली चेक केलं जाईल. टीव्ही स्क्रीन वरती इथून रेफर होत असताना पाहायला मिळेल. बॅटर सेफ पाहायला मिळत आहेत. 2 धावा मिळतील निश्चितपणे इथे या चेंडूवरती. स्कोरबोर्डला पुढे एकदा चेसेकडे बोरडपाडा 20 संघाच्या इथे 45 धावा. 2 चेंडू 12 धाब्याची गरज. 2 मॅक्झिमम इथे खेळपट्टीमध्ये फलंदाज योगेशला अगदी कन्वर्ट करावे लागतील. नॉकआउटचा सामना आपण बघतोय. जो जिताव सिकंदर आणि अगदी या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या 2 बॉल 12 धाब्याची गरज. आज नवा विक्रम पाहायला मिळेल का बॅट्समन योगेशच्या बॅट मधून बोरडपाडा टीम साठी? हा बॉल इथून आउटसाइड ऑफ स्टिक. अतिरिक्त चेंडू 1 धाबेने मात्र स्कोरबोर्डला इथून 46 धाबा बनल्यात मॅच मध्ये. 2 बॉल 11 धाबेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच अजून देखील इथे दोन्ही चेंडूवरती अगदी 2 आक्रमणाची मात्र निश्चितच द्यावी लागतील बॅटर योगेशला. आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडचा अंतिम सामना जो मात्र इथे पाहायला भेटतोय. एकचा बॉल चांगला आहे. खेळपट्टीवरती मात्र इथून जुनी गेटाचवाडी संघ या सामन्यामध्ये हवी ठरत असताना बघायला मिळेल. डॉट बॉल येईल. शेष 1 चेंडू 11 धाबेची गरज. म्हणजे सामन्यावरती आपण पाहताय पूर्णपणे काबू जो मात्र इथून करत असताना विजयाच्या दिशेनं अगदी जुनी गेटाचवाडी संघ या मॅच मध्ये. पुढे ठेवलं, फोर्स केलं जाईल, मिळाली जाईल निराशजनक